ठीक आहे, तर आपण आज काउंटर प्रोग्रामिंग बघणार आहोत. टायमरचे 3 यूज सांगितलं होतं. एक फर्स्ट यूज असतो टायमरचा, युज्ड टू जनरेट डिले. ठीक आहे, यासाठी क्लॉक पल्स मिळतात फ्रॉम क्रिस्टल ऑसिलेटर. सेकंड काम म्हटलं होतं, युज्ड ॲज काउंटर टू काउंट एक्सटर्नल पल्सेस. ठीक आहे, टू काउंट एक्सटर्नल पल्सेस. ठीक आहे, तर हे पल्सेस कुठे येणार आहेत, तर T0 किंवा T1 वर. हे कशातले पिन्स आहेत, तर हे पोर्ट 3 चे पिन्स आहेत. आपण पोर्ट 3 चे अल्टरनेट पिन फंक्शन शिकलो, RxD, TXD, int0, int1, T0, T1. तसं हा T0 आणि हा T1. हे बघा, पहिला म्हणतो आपण RxD, मग TXD, int0, int1, मग T0, T1. म्हणजे हा 3.0, 3.1, 3.2, 3.3, 3.4 आणि 3.5. ठीक आहे, जेव्हा आपण टायमर 0 ॲज अ काउंटर वापरत असेल तेव्हा T0 या पिनवर एक्सटर्नल पल्सेस येणार आहेत आणि ते किती आले ते आपण काउंट करणार युजिंग टायमर. तेव्हा आपण म्हणतो की त्या टायमरला आपण ॲज अ काउंटर वापरलेला आहे. किंवा जर काय म्हणूया टायमर 1 ॲज अ काउंटर वापरायचा असेल तर P3.5 या पिनला जे काही एक्सटर्नल पल्सेस येतील ते आपण काउंट करणार. ठीक आहे, आणि थर्ड काम काय आहे टायमरचा, युज्ड फॉर बॉड रेट जनरेशन. ठीक आहे, बॉड रेट म्हणजे हे तुम्हाला डेटा ट्रान्सफरचा स्पीड सांगत असतो. ठीक आहे, तर जेव्हा आपण सिरियल डेटा ट्रान्सफर करणार आहे, म्हणजे जेव्हा आपण सिरियल कम्युनिकेशन पार्ट शिकणार आहे तेव्हा आपण या थर्ड टाईपचा यूज करणार आहे. ठीक आहे, तर हे आपण आधी बघितलेलं आहे. आपण आतापर्यंत टायमर यूज करून डिले जनरेट करायचा प्रोग्राम बघितलेला आहे. त्यामध्ये आपण काय केलं होतं, तर पहिल्यांदा तुम्हाला एकतर स्क्वेअरची फ्रिक्वेन्सी दिली असेल, तेवढ्या फ्रिक्वेन्सी जनरेट करा असं म्हटलं होतं. किंवा काय तुम्हाला डायरेक्ट म्हटलं असेल अर्धा सेकंद 1 सेकंद डिले जनरेट करा, हेही आपण शिकलो. आणि थर्ड टाईप काय शिकलो, तर तुम्हाला एक ठराविक ड्युटी सायकलचा आपण स्क्वेअर जनरेट करायला शिकलो होतो. हे सगळं आपण टायमर ॲज अ टायमर आपण यूज केला होता. ह्याच्यावर आपण प्रोग्राम बघितले होते आधीच्या लेक्चरमध्ये. तर आज आपण बघणार आहे की टायमर ॲज अ काउंटर कसं वापरायचं आहे, त्यावरचे आपण प्रोग्रामिंग स्किल्स वापरणार आहे. ठीक आहे, तर जेव्हाही तुम्हाला टायमर ॲज अ काउंटर वापरायचं असेल तेव्हा आपण एक स्टेटमेंट यूज करतो ज्याला म्हणतो आपण डू व्हाईल. ठीक आहे, म्हणजेच काय करत राहावा, काय करत राहावा, जे काय असेल ते कधीपर्यंत, त्यासाठी कंडिशन आपण म्हणतो डू व्हाईल. म्हणजे काय, जेव्हा टायमर ॲज अ काउंटर वापरू तेव्हा काय होणार आहे, टायमर एकदा स्टार्ट केला की तो कधीपर्यंत स्टार्ट ठेवायचा, जोपर्यंत ओव्हरफ्लो होत नाही तोपर्यंत. म्हणजेच मग इथं लिहायचं आपण टायमर स्टार्ट केल्यावर काय करणार, किंवा टायमर कसं स्टार्ट करणार, TR1 केला टायमर स्टार्ट होईल. आणि तो तुम्हाला जर म्हटलं असेल की काउंट कुठे डिस्प्ले करा, तो काउंट आपण इथे कॉपी करत बसणार. पोर्ट 1, पोर्ट 2 जे काय म्हटलं असेल त्याला आपण कॉपी करत बसणार. तर हे कधीपर्यंत प्रोसेस रिपीट होईल, जोपर्यंत TF0 नाही 0 आहे तोपर्यंत. ठीक आहे, तर हे आपण काउंटर जेव्हा टायमरचं काउंटर वापरू तेव्हा आपण नेहमी डू व्हाईल हा स्टेटमेंट वापरणार आहे. ठीक आहे, एक्झाम्पलच्या अजून लक्षात येईल, बघूया. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, काय आता एक्झाम्पल, राईट अँड 8051C program for counter 1 in mode 2 to count and display the count on port 1. Assume that 1 Hz external clock is being applied. आता या फ्रिक्वेन्सी आपल्याला काही घेणं देणं नाहीये, आपल्याला काही काउंट कॅल्क्युलेशन करायचं नाहीये, कारण हे पल्सेस एक्सटर्नल येणार आहेत. एक्सटर्नल कितीही फ्रिक्वेन्सीमध्ये पल्स येऊ द्या, आपलं काम काय असेल, येईल ते फक्त आपण पल्स काउंट करायचं. पण जेव्हा तुम्ही टायमर ॲज अ टायमर वापरता तेव्हा आपल्याला फ्रिक्वेन्सी खूप महत्त्वाची असते, कारण की त्यावरूनच आपण काउंट कॅल्क्युलेट करतो आणि मगच आपण ठरवतो किती वेळ टायमर ऑन ठेवायचा किंवा ऑफ ठेवायचा. ठीक आहे, पण जेव्हाही आपण टायमर ॲज अ काउंटर वापरतोय तेव्हा हे बाहेर येणारी फ्रिक्वेन्सी काही असू दे, आपल्याला त्याची काही घेणं देणं नाही आहे. आपलं काम काय असेल, काउंटर म्हणून काम करत असताना बाहेरनं जे काय पल्स येईल ते फक्त काउंट करत बसायचं. एक क्लॉक पल्स आला आपण म्हणणार काउंट 1 झाला, 10 आला आपण म्हणणार 10 झाला, सो ऑन. ठीक आहे, म्हणजे इनिशियली आपण काउंट मोस्ट ऑफ द टाइम 0 ठेवणार आहे. जो पण आपल्याला वेळ काय ठेवायला सांगितलं नसेल तेव्हा आपण नेहमी 0 ठेवणार, जेणेकरून काय
1 क्लॉक पल्स आला तर काउंट आपलं 1 होईल. 10 वेळा आला तर काउंट आपलं 10 होईल. म्हणून आपण इनिशियल काउंट नेहमी यामध्ये 0 ठेवणार आहे. त्यामुळे इथे आपल्याला काउंट कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, लाईक टायमर. मग पुन्हा टी मॉड आता वापरावं लागतं आपल्याला. तर टी मॉडचा बिट्स काय काय होते बघा. पहिला गेट C/T बार M1 M0, तसंच पुन्हा गेट C/T बार M1 M0. आता यात बघा कोणता टायमर म्हटलेला आहे, काउंटर 1 म्हणजे टायमर ॲज अ काउंटर वापरायचा आहे आणि मोड 2 म्हटलेला आहे. मग काय करणार, काउंटर 1 म्हणजे हा 0चा पूर्ण पार्ट 0 ठेवला. हा गेट आपण नेहमी 0 ठेवतो आणि काउंटर आहे म्हणताना आता हा ठेवला 1 म्हणजे काउंटर 1 आता ॲक्टिव्ह. नंतर मोड 2 त्यामुळे 1 0, हा काउंट झाला 6, हा झाला 0 म्हणजे आता काउंट आहे 60H. म्हणजे आपण आता इथून पुढं T1 मध्ये व्हॅल्यू देणार 60H. म्हणजे हा आपण टायमर 1 ॲज अ काउंटर वापरला आहे इन मोड 2. ठीक आहे. तर आता प्रोग्राम काय असेल बघा. काय नेहमीप्रमाणे आपला तर हॅश इन्क्लूड reg51.h. ठीक आहे. आता इथं इथं आपलं काम काय आहे, तर बघा काय म्हटलं होतं, TF0 आणि TF1. ठीक आहे. या पिनला म्हणतो आपण T0 आणि T1. या पिनला म्हणतो आपण P3.4. या पिनला म्हणतो आपण P3.5. ठीक आहे. जेव्हा आपण टायमरवर वापरणार तेव्हा पल्सेस या पिनला येणार आहेत. या P3.5 ला येणार. मग हे आपल्याला मोजायचे किती पल्स येतील त्याप्रमाणे तो काउंटर मोज बसेल. आपण काय करणार नाही, काउंटर ऑटोमॅटिकली मोजत बसेल. आपलं काम फक्त असेल टायमर स्टार्ट करा आणि काउंट म्हटले तर कॉपी करत बसा. ठीक आहे. मग आता काय बघायत, म्हणजे आपल्याला P3.5 हा पिन वापरायचा आहे. मग आपण इथं ते डिक्लेअर करूया. आपण काय करणार, आपण इथं आता एस बीट समजा त्याला म्हटला T1, तर म्हणूया T1 इक्वल टू कोणता पिन, तर P3.5. ठीक आहे. मग यात काय म्हणणार, void main. ठीक आहे. आता आपलं काम काय, तर हा पिन आपण का डिक्लेअर केलाय, या T1 या पिनला आता क्लॉक पल्सेस येणार आहेत म्हणजे तो इनपुटचा काम करेल. त्यामुळे आपलं पहिलं काम काय असेल, इनपुट डिक्लेअर केला, T1 इक्वल टू 1 केला. आता काउंटर वापरायचा आहे मोड 2 मध्ये. त्यासाठी आपण लिहिणार टी मॉड इज इक्वल टू 0x60. ठीक आहे. आणि आता आपण ॲज अ काउंटर वापरतो त्यामुळे आपल्याला शून्यापासून काउंट मोजायचा आहे. आणि तुम्हाला काय म्हटलेलं नाही इनिशियल काउंट काहीतरी ठेवा, म्हणून आपण इनिशियल काउंट नेहमी 0 ठेवणार. जेणेकरून जर 10 वेळा 10 क्लॉक पल्स आले तर आपला काउंट होईल 10. 50 वेळा आले तर आपलं काउंट होईल 50. म्हणजे आपल्याला नेमकं कळेल की किती क्लॉक पल्स आलेला आहे. तेव्हा आपण नेहमी इनिशियल सुरुवात करणार 0 पासून. आता आपलं काम काय असेल, तिथं आपल्याला हे कंटिन्युअसली काम करायचं. म्हणून करूया व्हाईल 1. आता याच्या आत आला. तर याच्यात काय करायचं म्हटलंय बघा, जेव्हा जेव्हा आपण टायमर वापरणार तेव्हा वापरणार आपण डू व्हाईल. ठीक आहे. मी इथं लिहितो जागा कमी पडत असल्यामुळे म्हणूया आपण डू. काय डू, तर पहिलं काम काय असेल, टायमर स्टार्ट करा. केला टायमर स्टार्ट. टायमर स्टार्ट करून काय करायचं, तुम्हाला काय म्हटलं बघा, काउंट करा आणि डिस्प्ले काउंट ऑन पोर्ट 1. म्हणजे जो काही काउंट आहे तो आपल्याला पोर्ट 1 ला आला पाहिजे. तर जेव्हा टायमर स्टार्ट होतो, मोड 2चं ऑपरेशन काय असतं, पहिला आपण काउंट टाकतो मग आपण टायमर स्टार्ट करतो. काउंट आपण टाकतो TH मध्ये. पण ॲक्च्युअल काय होतं, जेव्हा टायमर स्टार्ट करतो तेव्हा तो THचा काउंट कॉपी केला जातो TL मध्ये. आपण मोड 2चं फंक्शन शिकलेलं आहे, ऑपरेशन शिकलेलं आहे. T1चा काउंट कॉपी होतो TL1 मध्ये. TH1चा काउंट कॉपी केला जातो TL1 मध्ये. आणि काय होतं, तर प्रत्येक क्लॉक पल्सला TL1चा काउंट वाढत जातो. म्हणजे एक क्लॉक पल्स आला TL1चा काउंट 1ने वाढणार. दुसऱ्या क्लॉक पल्सला TL1चा काउंट वाढत जाणार. म्हणजे ॲक्च्युअल आता जेव्हा टायमर स्टार्ट करू तेव्हा TH मध्ये व्हॅल्यू चेंज होणार आहे का? तर नाही. काउंट चेंज होणार आहेत कुठं, तर TL1 मध्ये. म्हणजे ॲक्च्युअल काउंट तुम्हाला कसा दिसणार आहे, TL1 मध्ये. तो आपल्याला पाहिजे पोर्ट 1 मध्ये. मग आपण काय करणार, P1 इज इक्वल टू TL1. म्हणजे हे काम आपल्याला कंटिन्युअसली करत राहायचं आहे. कधीपर्यंत, जोपर्यंत ओव्हरफ्लो होत नाही तोपर्यंत. म्हणून लिहिलं आपण डू व्हाईल. डू म्हणजे करा, काय करा, टायमर स्टार्ट करून काउंट
लोड करा पोर्ट 1 मध्ये. कधीपर्यंत? जोपर्यंत ओव्हरफ्लो होत नाही तोपर्यंत. आता पुढं आपल्याला टायमर स्टॉप करायचा आहे आणि ओव्हरफ्लो पण 0 करायचा आहे. पुन्हा TF1 इक्वल टू 0, TR1 इक्वल टू 0. हा असेल आपला प्रोग्राम. ठीक आहे. तर हा असा सिंपल प्रोग्राम आहे. आपण ॲज अ काउंटर जो वापरतो याच्यावर तुम्हाला ॲक्च्युअल पेपरमध्ये जास्त एक्झाम्पल प्रोग्राम नसतात. पण एक तुम्हाला माहीत असावं म्हणून आपण हा एक्झाम्पल किंवा हा प्रोग्राम घेतलेला आहे. एक्सटर्नल दृष्टीने जर कधी विचारलं तर तुम्हाला माहीत असावं, त्यासाठी हा एक प्रोग्राम सॅम्पल म्हणून घेतलेला आहे. हा आपण बघितला टायमर 1 ॲज अ काउंटर कसं वापरायचं मोड 2 मध्ये. तसाच आणखीन एक एक्झाम्पल बघूया. टायमर कसा वापरायचा काउंटर इन मोड 1 मध्ये. ठीक आहे, हे कळलं असेल. पुढं नेक्स्ट क्वेश्चन बघा. राईट अँड 8051C प्रोग्राम for counter 0 in mode 1 to count the pulses and display on port 2 म्हटलंय आपण MSB and port 1 म्हटलंय आपण LSB. Show that assume that 1 Hz external clock is applied. म्हणजे पुन्हा काय यामध्ये, तर यामध्ये काय म्हटलेलं आहे, 1 हर्ट्झ एक्स्टर्नल क्लॉक अप्लाय केलेला आहे. आपल्याला त्या फ्रिक्वेन्सी काही घेणं देणं नाही आहे. आपलं काम काय फक्त काउंटर टायमर वापरायचा आहे ॲज अ काउंटर. तो पण इथे काउंटर 0 वापरायचा आहे. मोड म्हटलेला आहे 1 आणि काय तो जो काही काउंट येईल तो आपल्याला लोड कुठं करायचा आहे, पोर्ट 2 आणि पोर्ट 1. पोर्ट 2 मध्ये MSB आणि पोर्ट 1 मध्ये LSB. मग पहिला टी मॉडची व्हॅल्यू सेट करूया. टी मॉडचा व्हॅल्यू काय असणार, आता कोणतं वापरतो आपण, टायमर 0 ॲज अ काउंटर वापरतोय. त्यामुळे आता टायमर 1चे सगळे बिट 0 होणार. टायमर 0 ॲज अ काउंटर त्यामुळे हा पिन होणार 1 आणि मोड 1 म्हटलं त्यामुळे हा होणार 1. हा झाला 5, हा झाला 0. म्हणजे आता आपला काउंट जो आहे टी मोडमध्ये तो काय असेल, तर तो असेल 05H. ठीक आहे. त्याचबरोबर टायमर 0 म्हटलेला आहे त्यामुळे आता क्लॉक पल्स येणार T0 पिनला म्हणजेच P3.4 पिनला. म्हणजे पुन्हा आपल्याला हे पिन डिक्लेअर करायची गरज आहे. ठीक आहे. आपण आता हा पिन डिक्लेअर करणार आहे, इथे इनपुट 1 डिक्लेअर आपण करणार आहे. आता मोड 1चा फंक्शन काय असतो, आपण इनिशियल काउंट टाकतो TH आणि TL मध्ये. जर टायमर 0 असेल तर TH0 आणि TL0 मध्ये, टायमर 1 असेल तर TH1 आणि TL मध्ये टाकतो. आता यात काय असणार, इनिशियल आपला काउंट असणार आहे 00. कारण की आपण ॲज अ काउंटर वापरतोय त्यामुळे इथे डिलेचा प्रश्न येत नाही. त्यामुळे काउंटरला आपल्याला सुरुवात 0 पासून करायचं आहे. त्यामुळे आपलं इनिशियल काउंट असेल 00 असणार आहे. ठीक आहे. आता इथे आपण काय करणार, इनिशियल काउंट टाकणार 00. नंतर हा काय होणार, प्रत्येक क्लॉकपासून हा काउंट वाढत जाईल. यातला MSB कोण असतो, तर हा असतो MSB THचा. LSB कोण असतो, तर हा TLचा असतो. आणि आपल्याला क्वेश्चन काय म्हटले बघा, पोर्ट 2 ला MSB द्या, पोर्ट 1 ला LSB. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हा काउंट द्यायचा आहे पोर्ट 2 ला, हा काउंट द्यायचा आहे पोर्ट 1 ला. ठीक आहे. तर हे असं आपल्याला सिंपल फंक्शन यूज करायचं आहे. मग बघूया आता प्रोग्राम काय. तर पुन्हा सगळ्यात पहिला काय म्हणतो आपण, हॅश इन्क्लूड reg51.h. पुन्हा आपलं पहिलं काम काय असेल, sbit t1 इक्वल टू p3.5 आणि आता मेन प्रोग्राम void मेन. ठीक आहे. पहिला तो पिन इनपुट आहे डिक्लेअर करा. सॉरी, आता T0 ना, काउंटर 0 इन मोड 1 म्हटलेला आहे त्यामुळे P3.4. तर T0 झाला 1. T1 मध्ये काउंट आपण फाइंड केला 05H. आणि मग टी मॉड इक्वल टू 0x05. आता काउंट लोड करूया. टाकतो TH0 मध्ये 0, TL0 मध्ये 0. काही फरक पडत नाही, एकाच लाईनमध्ये लिहिलं तरी सेमीकोलन दिलाय त्यामुळे त्याचा काही फरक पडत नाही. आता आपलं काम काय असेल, काउंटरचं ऑपरेशन. काउंटरचं ऑपरेशन लिहितो डू वाईल लूपमध्ये. मग लिहिला डू. डू काय करायचं आहे,
टायमर स्टार्ट. आता टायमर 0 वापरतोय. टायमर 0 केला स्टार्ट. आणि हे करायचं काउंट लोड करायचं आहे. पोर्ट 2 मध्ये MSB. MSB म्हणजे TH0. LSB म्हणजे TL0. केला. हे कधीपर्यंत? जोपर्यंत ओव्हरफ्लो होत नाही तोपर्यंत. ठीक आहे. हा झाला, आपण एंड केला प्रोग्राम. हा झाला सिंपल प्रोग्राम. ठीक आहे. तर जास्त काय अवघड नाही. हा सिंपल मेथड लक्षात ठेवा. जास्त काय फॉर्म वापरायची गरज नाही. ठीक आहे. तर मोड 1 असू दे, मोड 2 असू दे, हे तुम्हाला असे चेंजेस करायचे आहेत. मोड 2 म्हटलं की लक्षात घ्या की प्रत्येक क्लॉक पल्सला काउंट TLचा चेंज होत असतो. TH आहे तसा राहतो. आणि मोड 1 म्हटलं की प्रत्येक क्लॉक पल्सला THLची व्हॅल्यू चेंज होत जातात. आता TL म्हणजे लोअर बाईट असतो, TH म्हणजे हायर बाईट असतो. मग क्वेश्चनमध्ये जे म्हटलं असेल त्या बाईटला आपण तो डेटा ट्रान्सफर करत बसणार आहे. ठीक आहे. तर हे लक्षात आलं असेल. तर असा हा आपला टायमरचा पार्ट होता. सिंपल पहिला आपण टायमरचं बेसिकपासून चालू केलं होतं. मग टायमरचं काउंट कसं कॅल्क्युलेट करायचं हे बघितलं होतं. त्यानंतर टायमरचे काही प्रोग्रामिंग बघितले होते. आणि त्यानंतर आपण बघितलं होतं परत टायमर यूज करून स्क्वेअर जनरेट केला आपण. नंतर पुन्हा एक कोणताही ठराविक डिले आपण जनरेट केला युजिंग टायमर. त्यानंतर आपण टायमर यूज करून स्क्वेअर जनरेट केला ऑफ पर्टिक्युलर ड्युटी सायकलचा 25%, 40% काही असेल असे आपण बघितले होते. त्यानंतर बघितलं आपण शेवटचा पार्ट हा, म्हणजे आपण टायमरला ॲज अ काउंटर कसा प्रोग्राम करू शकतो हे आपण आज बघितलंय. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपलं होईल सिरियल कम्युनिकेशनचा पार्ट स्टार्ट होईल. ॲक्च्युली हा आत्ता जो आपण झालाय तो लास्ट पार्ट झाला होता, पण त्यात ऑडिओ तुम्हाला नीट ऐकू आला नाही म्हटला, म्हणून पुन्हा हे आज तो पार्ट कव्हर केलेला आहे. तर नेक्स्ट आपला जो लेक्चर असेल तो असेल सिरियल कम्युनिकेशनवर. तर सिरियल कम्युनिकेशन शिकायच्या आधी तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहीत असल्या पाहिजे. तो जरा रिवाईज करून ठेवा, म्हणजे आपण ते नेक्स्ट लेक्चरला चालू करता येईल. काय काय रिवाईज करायचं तर पॅरलल वर्सेस सिरियल कम्युनिकेशन जे आपण मायक्रोकंट्रोलमध्ये शिकलो. नंतर सिरियलचे टाईप्स. सिरियल कम्युनिकेशन टाईप्स म्हणजे काय? एक म्हणतो आपण सिम्प्लेक्स, दुसरा म्हणतो आपण डुप्लेक्स. पुन्हा डुप्लेक्स म्हणजे हाफ डुप्लेक्स आणि फुल डुप्लेक्स. तसंच आणखीन एक क्लासिफिकेशन सिरियलचा करतो आपण कशामध्ये तर सिंक्रोनस आणि असिंक्रोनस. ठीक आहे. हे पण टाईप जरा रिवाईज करून घ्या. हे मी सांगणार आहेच, पण आधी तुम्ही जरा रिवाईज करून घ्या, म्हणजे जरा लवकर लवकर कव्हर होईल आणि लवकर कळेल ही. हे एवढं झालं की मग आपण शिकणार आहोत बॉड रेट म्हणजे काय. ठीक आहे. हे तुम्ही आता डिजिटल कम्युनिकेशन वगैरे सब्जेक्टमध्ये पण बघितलं असेल, मायक्रोकंट्रोलमध्ये पण झालेलं आहे. बॉड रेटचे कन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहोत पहिल्यांदा. आणि मग आपण बॉड रेट कॅल्क्युलेशन कसं असतं हे पण बघणार आहोत. आणि मग SFRs आपण बघणार आहोत जे सिरियल कम्युनिकेशनशी रिलेटेड आहेत. SFRs रिलेटेड टू सिरियल कम्युनिकेशन. तर हे शिकत असताना पुन्हा लक्षात घ्या की आपण टायमरचं 3 काम काय म्हटलं होतं. पहिला टू जनरेट डिले, दुसरा ॲज अ काउंटर आणि तिसरा म्हटलं आपण बॉड रेट जनरेटर. म्हणजे सिरियल कम्युनिकेशनमध्ये पुन्हा टायमरचा वापर होत असतो. म्हणजे जे काही आपण टायमरसाठी SFRs वापरलेत ते इथं पण आपल्याला उपयोगाचे आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर एक्स्ट्रा काय काय असतील, एसकॉन असेल, पीकॉन असेल, एसबफ असेल, हे सगळे जरा रिवाईज करून घ्या. ठीक आहे. म्हणजे नेक्स्ट लेक्चरला आपल्याला जरा ते बरं पडेल. तर अशा प्रकारे मी इथं एंड करतो हा लेक्चर. आज पण नेहमीप्रमाणे कोणी काही आलेलं नाही आहे जास्त. ठीक आहे. यातूनच सिरियसनेस सगळ्यांचं दिसत आहे. ठीक आहे. असू दे. बघू आपण पुढं. एंड करतो मी आजचं लेक्चर इथे.